देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद मुद्दे महाराष्ट्रात स्थगिती सरकार केल्यापासून गेल्या 2 ते 2.5 वर्षात आमच्या सरकारने केलेली गती आणि प्रगती जनतेने पाहिली आहे। शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने परिवर्तनाच्या योजना आणल्या आहेत। यावरून आपल्या कामाची गती दिसून येते आणि जनता महाराष्ट्राची प्रगती पाहत आहे। शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र वीज कंपनी स्थापन केली। या कंपनीच्या माध्यमातून आम्ही 14,000 किलोवॅट सौर ऊर्जेचे काम सुरू केलं आहे। 15 ते 18 महिन्यात हे काम पूर्ण झाल्यानंतर 365 दिवस शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी दिवसातून 12 तास वीज देऊ। या योजनेतून सरकारने 15,000 कोटी रुपये वाचणार असून शेतकऱ्यांना मोफत वीज देणार आहे। मागेल त्याला सौर पंप देऊ। पुढील 25 वर्षासाठी त्यांचं वीज बिल माफ होणार आहे। आमच्या सरकारने सिंचन क्षेत्रातही अभूतपूर्व काम केलं आहे। आमच्या सरकारने 145 सुधारित सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली आहे। 22 लाख हेक्टर जमीन सिंचनासाठी आणली जाईल। यापैकी सर्व प्रकल्प आम्ही दुष्काळी भागात सुरू केले आहेत। आम्ही वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा नदी जोड प्रकल्प, 90,000 कोटी रुपयांचे नागर पागर गिरण्या नदी जोड प्रकल्प सुरू केले आहेत। समाजात असा एकही घटक शिल्लक नाही ज्याला आमच्या सरकारने मदत केली नाही। आम्ही सर्व समाजासाठी महामंडळे तयार केली आहे। आमच्या सरकारने अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने 1 लाख मराठ्यांना उद्योजक बनवले आहे। आमच्या सरकारने पायाभूत सुविधांची कामं केली। वाढवण बंदरामुळे राज्याची आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल। इतर योजना आम्ही आमच्या जाहीरनाम्यात आणू। एकीकडे विरोधक या योजनेवर भाष्य करतात आणि दुसरीकडे नव्या योजना आणण्याचे आश्वासन देतात। यावरून विरोधकांचा पर्दाफाश झाल्याचे दिसून येतं। महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या कार्यकाळात सर्व प्रकल्पांना टाळे ठोकले। ज्यांचे गृहमंत्री तुरुंगात गेले ते आम्हाला कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विचारतात। त्यांच्या सरकारमध्ये कॅश फॉर ट्रान्सफर घोटाळा झाला होता। सीबीआय त्यांची चौकशी करत आहेत। कोरोनाच्या काळात आरोपींना वाहने देण्यात आली होती। आम्ही महिलांना सुरक्षा देणार। महाराष्ट्र नंबर 1 असूनही विरोधक गुजरातला नंबर 1 मानतात। विरोधक गुजरातचे ब्रँड अँबॅसेडर आहेत। विरोधक फक्त फेक नेरेटिव्ह तयार करतात। जनता आम्हाला पुन्हा आशीर्वाद देईल। सत्ताधाऱ्यांना मुख्यमंत्री पदाची चिंता आहे। विरोधकांना विचारा त्यांचा चेहरा कोण आहे। मी पवार साहेबांना आवाहन करतो, तुमचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण आहे ते मला सांगा। आमचं महायुतीचं जागा वाटप जवळपास पूर्ण झालं आहे। निवडणुकीचा शंखनाद झालाय, अर्थात आमच्याकरता शंखनाद झालाय, काहींकरता ऐलान झालाय। आमच्या महायुती सरकारने 2-2.25 वर्षामध्ये जे काही कार्य केलेलं आहे त्याचं एक रिपोर्ट कार्ड आपल्यापुढे आम्ही ठेवतो आहोत। अर्थात हे संक्षिप्त रिपोर्ट कार्ड आहे, कारण आपल्याला ठळक बाबीच तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील। सविस्तर त्यातला प्रत्येक मुद्दा आणि त्या घटकांकरता केलेली कामं याची पुस्तिका आहे। त्याच्यामुळे ती काही आपल्यासमोर ठेवणं आम्हाला आत्ता संयुक्तिक वाटत नाही, ते आपल्यापर्यंत आम्ही पोचवू। स्थगिती सरकार गेल्यानंतर गती आणि प्रगतीचं सरकार हे गेल्या 2-2.25 वर्षामध्ये महाराष्ट्राने बघितलेलं आहे। या महाराष्ट्रामध्ये ट्रान्सफॉर्मेशनल, पूर्णपणे परिवर्तन करणाऱ्या अशा प्रकारच्या योजना आणल्या। या निश्चितपणे आमच्या कामाची गती आणि महाराष्ट्राची प्रगती या दोन्ही गोष्टी सांगणाऱ्या आहेत। महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने शेती विजेकरता स्वतंत्र शेतकरी वीज कंपनी स्थापन केली। या कंपनीच्या अंतर्गत 14,000 मेगावॅट वीज निर्मितीचं काम सुरू केलं सोलरच्या माध्यमातून आणि पुढच्या 15 ते 18 महिन्यामध्ये याचं सगळं काम डिलिव्हर होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा वीज ही आम्ही उपलब्ध करून देऊ। आणि याच्याच आधारावर आम्ही शेतकऱ्यांना मोफत विजेची योजना आणली
त्यामुळे विजेच्या बाबतीत शेतकऱ्याला चिंतामुक्त करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे की शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर पंप केवळ 10% पैसे भरायचे आणि त्याला सौर पंप मिळेल. 25 वर्ष विजेचं बिल येणार नाही. 5 वर्ष सगळी देखरेख ही सरकार करेल. चोरीला गेला तर इन्शुरन्स आहे, तुटफूट झाली तर इन्शुरन्स आहे आणि मागितल्यानंतर 3 महिन्यात त्याच्या शेतीमध्ये तो पंप लागतो. ही पण व्यवस्था आपल्या सरकारने केली आहे. मध्यंतरी महाविकास आघाडीचं सरकार होतं. या सरकारमध्ये एकाही प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली नाही. त्यामुळे सिंचनाचं काम पूर्णपणे ठप्प होतं. आत्ता या सरकारमध्ये 145 प्रकल्पांना त्या ठिकाणी सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे, ज्यामुळे 22,73,000 हेक्टर सिंचन क्षमता तयार होईल. आणि आपण बघा, सगळ्या महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागामध्ये ही सगळी प्रकल्प आपण त्या ठिकाणी मान्य केलेली आहेत. अनेक दुष्काळी भागातले कामांची सुरुवात केलेली आहे. जे अशक्यप्राय वाटायचं नदीजोड प्रकल्प, वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा नदीजोड प्रकल्प 90,000 कोटी रुपयाचा, नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प आपण केला. पश्चिमी वाहिन्यातनं वाहून जाणारं जे पाणी आहे 55 TMC, हे पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून गोदावरीचं तुटीचं खोरं हे बॅलेन्स करून मराठवाड्याला कायमचं दुष्काळमुक्त करायचं आणि नाशिक आणि नगर जिल्ह्यातले जे काही वादाचे विषय आहेत ते पूर्ण संपवायचे. या दृष्टीनं त्याचीही कारवाई आपण पूर्ण केली, वैधानिक कारवाई पूर्ण केली. त्याच्याही संदर्भात सगळं त्याचं फर्स्ट स्टेजचं टेंडर आपण त्या ठिकाणी काढलेलं आहे. त्यामुळे यातली कुठली योजना ही केवळ कागदावर नाही, सगळ्या टेंडर स्टेजला टेंडर निघालं आहे, अनुसंधान चाललेलं आहे. अशा प्रकारे सिंचनाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम हे आपल्या सरकारने या 2-2.5 वर्षामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. एडवांस बुकिंग शुरू है इफ्तेखार पार्क की. स्काई लाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड की पेशकश इफ्तेखार कॉलोनी साथ ही शुरू की जा रहा. दूसरा प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क परभनी शहरधार रोड स्थित कलेक्टर द्वारा मान्यता प्राप्त NA-44 लेआउट, जिसमें आपको इस प्लॉटिंग में यह सुविधा मिलेगी. मेन रोड 50 फीट और अंदर के रोड 40 फीट 30 फीट, साथ ही साइड में गट्टू भी डाले हुए. हर प्लैट के पास रोड आप देख सकते हैं, आपको नजर आ रहे हैं. रोडों का काम भी अच्छे से मजबूती से किया गया है ताकि आने वाले 40-50 साल तक रोड नाली की दिक्कत ना आ सके. इस तरह से ध्यान में रखकर प्लैटिंग को डेवलपमेंट की गई है. आपको सारी सुविधा मिलेगी, जैसे हर घर में नल भी होगा. हर प्लॉट पर नल कनेक्शन जोड़ा गया है और रोशनी के लिए लाइट भी अच्छे से पोल बिठाए गए हैं. और 30 फीट पर बोर को पानी, 2.5 से 3 फीट पर मुरूम 2. अलग अलग गार्डन जैसे लेडीज और जेंट्स के लिए आप इस वीडियो में ये नज़ारा देख सकते हैं. गार्डन कितना शानदार बनाया गया. इसमें बच्चों को खेलने के लिए खिलौने भी सेट किए गए और 4,500 स्क्वायर फीट में शानदार मस्जिद भी होंगी. हवा के लिए 2 पेड़. हर घर प्लॉट के सामने इन पेड़ों में कुछ ऐसे पेड़ है जो 6 महीने में कलर चेंज होते हैं. मराठवाड़ा में पहली बार मुस्लिम एरिया में डेवलपमेंट देखने को मिला है. साथ ही स्काई लाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड कंपनी के डायरेक्टर मेराज सिद्दीकी, इनका सेकंड प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क इस नाम से शुरू की गई है. ये भी इसी इफ्तेखार कॉलोनी की तरह ही डेवलप किया जा रहा है. कलेक्टर NA-44 और साथ ही एडवांस बुकिंग शुरू की गई है. इस प्लैटिंग में सिर्फ 100 इफ्तेखार पार्क की. और एक खास बात, इस प्लैटिंग से सीधे धार रोड को रास्ता भी निकाला गया है. इसमें भी लाइट नल नाली रोड और हर प्लैट के सामने पेड़ लाइट पोल, खुद की DP, जिनकी ख्वाहिश है ताकि वो ख्वाहिशमंद भी ले सके. इफ्तेखार पार्क आमदनी और जरूरत पर ख्याल रखते हुए ये प्लॉट निकाले गए. आप भी एक बार जरूर जाकर देखें और अपने सपनों को पूरा करें. जानकारी के लिए मौलाना अब्दुल रशीद नदवी, इन्हें 9997077513 इस नंबरों पर कॉल करके जानकारी हासिल कर सकते. आयझोन मॉल, आइकॉनिक टावर, दरगाह रोड, परभणी. अर्जेंट रिक्वायर्ड स्टोर मैनेजर, मेल या फीमेल. एक पोस्ट. क्वालिफिकेशन ग्रेजुएट, साथ ही MBA.
काम का तजुर्बा 10 साल और मैनेजर का तजुर्बा 3 साल। सेल्स पर्सन मेल या फीमेल 12 पोस्ट। क्वालिफिकेशन 10वीं पास। काम का तजुर्बा 3 साल। बिलिंग एग्जीक्यूटिव मेल या फीमेल 3 पोस्ट। क्वालिफिकेशन ग्रेजुएट 3 साल का तजुर्बा। इन्वेंटरी ऑपरेटर मेल या फीमेल 1 पोस्ट। क्वालिफिकेशन ग्रेजुएट 3 साल का तजुर्बा। 7 गारमेंट शॉप या मॉल का तजुर्बा जरूरी। इंटरेस्टेड कैंडिडेट अपना रिज्यूम इस मेल आईडी पर भेजे gc4jobs@gmail.com। व्हाट्सएप पर कॉल भी कर सकते हैं या डिटेल भी भेज सकते हैं। व्हाट्सएप नंबर 8600625627।